लातूर जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा फटका बसला असून फळबागांचं अतोनात नुकसान झालंय। त्यात टरबूज, आंबा आणि टोमॅटो शेतीचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय। तर या उन्हाळ्यात सुरू झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका टरबूजला बसलाय। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाचा शेतीला मोठा फटका बसतोय। पपई, आंबा, डाळिंब फळबागांचं नुकसान झालंय। शेतकरी चिंतेत आहे। वादळी वाऱ्यामुळे पैठणच्या थेरगाव परिसरात घरांवरील पत्रे उडाले। मुंबईत पुढील 48 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता। सकाळपासूनच मुंबईसह उपनगरामध्ये ढगाळ वातावरण आहे। हवामान विभागाकडून मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट। जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची विश्रांती। रत्नागिरीत 4 दिवसात 130 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद। सिंधुदुर्ग पावसामुळे दोडामार्गजवळील पर्यायी मार्गच वाहून गेलाय। पर्यायी मार्गच वाहून गेल्यानं नागरिकांची तारांबळ झाली आहे। वजरे, तळेखोल, विर्डी मार्गावरील पर्यायी मार्ग वाहून गेलाय। रस्ताच वाहून गेल्यानं तळेखोल, विर्डी गावांचा संपर्क तुटला आहे। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग जवळची दृश्य आहे। पर्यायी मार्ग होता ज्यावरून सगळी वाहतूक चालायची, पण हा पर्यायी मार्गच वाहून गेलाय आणि त्यावरून आता पाणी वाहत आहे। मान्सूनपूर्व पावसातच कोकणात घाटात दरड कोसळण्याच्या घटना पाहायला मिळतात। सिंधुदुर्गच्या आंबोली आणि गगनबावडा घाटातील काही ठिकाणी दरड कोसळल्या आहेत। दरम्यान दरड कोसळण्याच्या घटनांमुळे घाटात प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दरड कोसळण्याच्या घटना घडतात। घाटातली दृश्य आपण बघतोय। मोठी दरड 2 ठिकाणी कोसळलेली आहे। अर्थात जागोजागी अशा घटना घडल्यात, त्यामुळे रस्त्यावरून किंवा घाटातून प्रवास करताना कधी एखादी दरड किंवा दगड आपल्या गाडीवर येऊन पडेल अशी धास्ती प्रत्येक चालकाला राहते।